नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब पॉझिटिव्ह घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती असणार आहे, बेलकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भरती 2025 साठी. आर्टिजनसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. आय-टी-आयसाठी आय-टी-आयवाल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी इथं असणार आहे. 515 पदांसाठी इथं टोटल वॅकन्सी निघालेली आहे. आय-टी-आय पासवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार. सगळी माहिती तुम्हाला इथं संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Instagram आयडी, Facebook आयडी फॉलो करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही जी वेकेन्सी असणार आहे, भेलकडून असणार आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कडून. ओके. आर्टिजन रिक्वायरमेंट 2025 साठी. ओके. कंपनी प्रोफाईल बद्दल जो माहिती दिलेली आहे, कंपनी टर्नओव्हर बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. त्यासाठी इथं ही जी भरती जी असणार आहे, आय-टी-आय वाल्यांसाठी तर असणार आहे. ओके. याच्यासाठी अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे याच्यामध्ये. रिक्वायरमेंट असणार आहे आर्टिजन ग्रेड ग्रेड 4 असणार आहे याच्यासाठी आपल्या 2025 साठी. ओके. पोस्ट दिलेले आहे, ट्रेड पोस्ट आणि टोटल वॅकन्सी कॅटेगरी वाईज. ओके. फिटरसाठी वॅकन्सी असणार 176 वॅकन्सी, वेल्डरसाठी 97 वॅकन्सी, टर्नरसाठी 51 वॅकन्सी असणार आहे, मशिनिस्टसाठी 104 वॅकन्सी असणार आहे, इलेक्ट्रिशियनसाठी इथं 65 वॅकन्सी असणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकलसाठी इथं 18 वॅकन्सी असणार आहे. साठी इथं 4 वॅकन्सी असतात. टोटल इथे 515 पदांसाठी वॅकन्सी असतात. ऑल कॅटेगरीला मिळेल मित्रांनो. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये इथं दिलेलं आहे कंपनीबद्दल आर्टिजन ग्रेड 4 वॅकन्सी असणार आहे. ओके. बेलकडून. कॅन्डिडेट्सला इथं इथं कॉम्प्युटर बेस्ड जी टेस्ट होणार आहे याची अप्लाय करण्यासाठी सप्टेंबरमध्ये होणार आहे याची टेस्ट. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 1 युनिट 1 ट्रेड ऑनली इथं अप्लाय करू शकतो आपण. ओके. त्यानंतर इथं कॅन्डिडेट्स आर्टिजन ग्रेड 4 ला मॅन्युफॅक्चरिंग इथं 20 इयर डेट ऑफ जॉइनिंग. ओके. तर जर जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला 20 इयरसाठी इथं काम करायला भेटणार आहे. ओके. 20 वर्षांसाठी. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते आर्टिजन ग्रेडसाठी. ओके. A3 पर्यंत आपण ग्रेड जाऊ शकतो वर्कपटली आपल्या प्रमोशन म्हणून. ओके. प्रमोशन वगैरे पण आपल्या इथं असणार आहे पर्सनली. याच्यामध्ये आपल्याला इथं कॅटेगरी वाईज सूट असणार आहे आणि आपल्याला इथं PWD साठी तर व्हॅकन्सी असणार आहे. ओके. इथे बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज आपल्याला कोणत्या व्हॅकन्सी असणार आहे, कोणत्या इथं डिपार्टमेंटला. ओके. जसं की तुम्हाला इथं डिपार्टमेंटचं नाव तुम्ही इथं बघू शकता, इथं दिलेलं आहे. ओके. या ठिकाणी. ओके. तर आपल्याला इथं A करून K पर्यंत आपल्याला डिपार्टमेंट दिलेलं आहे. कोणत्या इथं स्टेटसाठी व्हॅकन्सी आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे याच्यामध्ये. ओके. आणि आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. याच्यासाठी इथं दिलेलं आहे ट्रेड वाईज. हे बघून घ्यायचं आपल्याला हा ट्रेड. PWD साठी इथं व्हॅकन्सी असणार असणार आहे. त्यानंतर SC-STला 5 वर्षाची सूट असणार आहे. OBCला 3 वर्षाची सूट असणार आहे एज लिमिटमध्ये. PWDला 10 वर्षाची सूट, जनरल कॅटेगरी 13 वर्षाची सूट असणार आहे, OBC एनसीएलला 15 वर्षाची सूट असणार. SC-ST कॅन्डिडेटला जे एक सर्व्हिसमॅन्सवाले पण अप्लाय करू शकतात, त्यांना पण इथं सूट असणार आहे कॅटेगरीमध्ये. आणि जम्मू काश्मीरमध्ये जे राहत असतील त्यांना पण इथं 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आपल्याला रिक्वायर्ड असणार एज लिमिटपर्यंत, एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट दिलेली आहे. क्लास 10 प्लस आपल्याला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेशन असणार आहे. प्लस आपल्याला अपेंटिसशिप सर्टिफिकेशन असणार आहे. विथ आपल्याला याच्यामध्ये 55% आपल्याला पाहिजे, 60% पाहिजे जनरल ओबीसीसाठी आणि 65-55% पाहिजे आहे SC-ST कॅटेगरीवाल्यांसाठी. ओके. आय-टी-आयमध्ये पण आणि 10 प्लसमध्ये पण. इथं एज लिमिटबद्दल बोलायला गेलं, जनरल कॅटेगरी EWSला 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBC एनसीएलवाले 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि SC-ST कॅन्डिडेटवाले 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. एम्प्लॉयमेंट इथं बेनिफिट्स असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्टेड कॅन्डिडेटला इथं वर्क असणार आहे. आपल्याला याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट पिरियड 1 इयर आपल्याला टेम्पररी असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 1 इयर आपल्याला इथं टेम्पररी म्हणजे तुमचं ट्रेनिंग पिरियड होणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथं ऑन सक्सेसफुल आपल्याला 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ट्रेनिंग वगैरे, त्यानंतर आपल्याला आर्टिजन ग्रेड 4 आपल्याला इथं भेटत असतं पोझिशन. ओके. त्यानंतर आपल्या सॅलरी आपल्याला होणार आहे 29,500 ते 65,000 रुपयापर्यंत आपल्याला सॅलरी बघायला भेटते. त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. कॅन्डिडेट्सला इथं जॉईनिंग फॉर बेल आर्टिजन ग्रेड 4 साठी 2 स्टेज असणार आहे. त्यामध्ये आपल्याला आपण ते खाली बघू कोणत्या स्टेज असणार आहे. स्टेज 1 आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सीबीटी टेस्टसाठी आपल्याला रेशो असणार आहे 1.5 चा. ओके. PWD कॅटेगरीला पण 1.5 चा रेशो असणार आहे. दुसरं आपल्याला असणार आहे स्टेज आपल्याला स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायची आहे. ओके. त्यामध्ये तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला इथं जावं लागेल सेकंड स्टेजला. सॉरी, स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके. आपल्याला इथं प्रेफरन्स द्यायचं इथं बेस्ट आपल्याला रनअपसाठी, इथं अपेंटिसशिपसाठी आपण कुठून केलेली आहे, काय केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला रनअप द्यायचं आहे, स्किल वगैरे द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पोझिशन भेटणार आहे. मेडिकल आपलं चेकआउट होणार आहे याच्याकडून.
कडून. ओके. जनरल इथं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. बेसिकली ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा त्यांच्या वेबसाईटवरून. त्यासाठी इथं कॅटेगरी वाईज आपल्याला इथं फीज असणार आहे. UR, EWS, OBCला ₹600 एक्झामिनेशन फीज असणार आहे आणि प्रोसेसिंग फी ₹400 असणार आहे. प्लस GSTमध्ये ₹1072 आपल्याला इथं लागणार आहे. SC/ST, PWD, एक सर्व्हिसमॅनला इथं एक्झामिनेशन फी कोणतीही नसणार आहे. प्रोसेसिंग फी ₹400 असणार आहे. ₹472 आपल्याला इथं द्यायचं आहे GST सोबत. ओके. याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं पेमेंट फीज करून टाकायची आहे. ओके. त्याची सगळी माहिती वगैरे दिलेली आहे बिलकडून. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. इथं डेअरी आपल्याला इथं दिलेलं आहे शेड्यूल वगैरे. ओपनिंग आपल्याला चालू झालेलं आहे. ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन चालू होणार आहे 16 जुलै 2025 ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके. तर याचे फॉर्म चालू झालेले नाही आहे. याची लेटेस्ट नोटिफिकेशन आलेली आहे आजच्या दिवसाला. तर लगेचच तुमच्या सोबत आता व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. तर तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली आहे. काही पण तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं. याची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला तुम्ही Facebook किंवा Instagramला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट शोमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.